नमस्कार मित्रांनो, तुमचं एकदा पुन्हा माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे। तर आम्ही कोल्हापूरला जायचा प्लॅन बनवला आहे। तर आम्ही टोटल 12 जण आहोत। आता आम्ही नवी मुंबई इथून निघालो आहे। आम्ही 6-7 जण आहेत। एक गाडी इर्टिगामधून निघतो आहे। दुसरे ते आम्हाला कामोठ्याला भेटणार आहेत। मग तिथून आम्ही सगळे एकसाथ निघणार आहोत। आमचा प्लॅन असा आहे की आम्ही कोल्हापूरला महालक्ष्मी ज्योतिबा वगैरे करून तिथे भरपूर प्लेस फिरणार आहोत। त्यानंतर एक सातारला जाणार आहोत। सातारमध्ये आमच्या मित्राचं एक लग्न आहे, त्यासाठीच आम्ही मेन प्लॅन बनवला। पण आता फिरायचं पण त्या सुट्ट्या पण होत्या आपल्याला, त्यामुळे प्लॅन बनवला आहे। मग 15 ऑगस्ट होती, नंतर सॅटर्डे संडे दांडी मारली। आम्हाला कंपनी सुट्टी नसते, कंपनीमध्ये सुट्टी नाही आम्हाला, पण आम्ही दांडी मारली, आम्हाला काय प्रॉब्लेम होत नाही। एक संडे आहे आणि आता माझ्यासोबत आतिश आहे, नंतर संतोष, नंतर सर चला 1 2 3 स्टार्ट। हां चला चालू करा। बाप्पा मोरया अशा तऱ्हेने प्रवास चालू झाला आता। छत्रपती शिवाजी महाराज की जय। ज्योतिबाच्या नावानं बोला, छत्रपती शिवाजी महाराज की जय। मित्रांनो, फायनली आम्ही गाडीमध्ये बसलेलो आहे। आमच्या 2 गाड्या होत्या, गाडी पुढे गेले, आम्ही त्यांच्या पाठोपाठ लागणार। आम्ही डायरेक्ट आता आम्ही कोल्हापूरला जाणार आहे। तर माझ्या बाजूला संतोष बसला आणि आज पुढे अमित आहे, तो राहुल आहे। तर आम्ही आमची गाडी पुढे गेलेली आहे। आम्ही आता दोघे सोबत जाणार आहोत गाड्यात आपल्या। तर व्हिडिओमध्ये हा असा एक मित्र आहे आमचा की त्याच्यामुळे प्रत्येक वेळी प्लॅन कॅन्सल होतो। आज कसा आलाय त्याचा आम्हाला माहिती कसा आला तो, त्याला आम्ही नारळ देऊन 1001 रुपये तिथे स्वागत करूया। तुमचा एक असा मित्र असेल त्याला कमेंट करून सांगा तुमच्या मित्राचं नाव। तर मित्रांनो, आपण आता जस्ट कोल्हापूरला पोहोचलेलो आहे। रात्री 11 वाजता आपण मुंबईवरून बसलो होतो। आता जस्ट आपण कोल्हापूरमध्ये पोहोचलेलो आहे। आता इथून पुढे आपल्याला कण्हेरी मठाला जायचं आहे। कण्हेरी मठामध्ये तुम्हाला मी मस्त कण्हेरी मठाची पूर्ण दाखवणार आहे, तुम्ही व्हिडिओ बघत राहा। तर आम्ही आता कण्हेरी मठात आलो आहे। तर कण्हेरी मठात आम्ही थोडंसं इथं फ्रेश होणार आहे। फ्रेश होऊन ना तिथे ते मस्तपैकी फिरणार आहे, दर्शन वगैरे घेणार आहे। दर्शन झाल्यानंतर आम्ही ज्योतिबाला जाणार आहे। ज्योतिबानंतर आपले महालक्ष्मी, मी 2 स्पॉट करणार आहे। तर आता कण्हेरी मठात तुम्हाला एक थोड्या वेळात मी व्हिज्युअल दाखवतो कसे आहेत ते कण्हेरी मठचे, नंतर आपण भेटू। तर मित्रांनो, आता आपण रेडी झालेलो आहे। आता आपण कण्हेरी मठ पूर्ण फिरणार आहोत। तर आपल्या इथं खूप सारे फिरण्यासारखे पॉईंट आहेत। एक भूत बंगला म्हणून आहे, तिथे भूत बंगला जाणार आहे। त्यात एक गार्डन आहे, ते गार्डन फिरणार आहे। आपलं मठामध्ये दर्शन घेणार आहे। दर्शन झाल्यानंतर अजून काय इथे असतील ते आपण बघणार आहे। तर इथे सगळे तयार झालेले आहेत। हे आपल्या 2 गाड्या आहेत, 2 गाड्यामध्ये आपली सगळी मंडळी आलेली आहे। त्यात आपण सगळे कण्हेरी मठाला फिरणार आहोत। हा संतोष आहे, हा बघा असं तयार झाला एकदम लग्नासाठी। हा कोल्हापूरचाच आहे, एकदम असं वाटतं लग्नच आता यायचं, लग्नच करायचं आहे। हा राहुल, प्रो ब्लॉगर। ये ब्रो, भावाचे ब्लॉग बघा आणि फर्स्टच ब्लॉग बनवतोय, एकदम ऑसम होणार। गाईज, राहुलचा पण चॅनल आहे, मी त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो, त्याला पण फॉलो करा। माहिती आहे 900 होऊन जातील त्याचे। हां, थोडा सपोर्ट करा, ठीक आहे। हा अमित, हा अमित आहे, ठीक आहे। हा माझ्यासारखाच आहे। आणि हा आतिश, एकदम बस आपल्या गाडीमध्ये पूर्ण झोपून होता आणि दुसऱ्याने बोलतो सगळी झोपली म्हणून। हा सुमित आता रेडी होतोय। आतमध्ये कोण आहे अजून दाखवल्या, माझी पब्लिक आहे डिसेंटवाली आहे। या आतमध्ये मेकअप चालू आहे।
तुषार पण रेडी होता, तुषार पण रेडी झालेला आहे. अरे भावा, सुमित पण रेडी होतोय. तू ब्लॉगर आहेस, याचा विषय एकदम गंभीर होणार आहे पुढे जाऊन. त्याचे फॉलोअर्स आणि भाई चाहते एकदम बघ खतरनाक भाऊ बोलते ते आपलं खरं हो. ठीक आहे, लवकरच होणार आहे ते मित्रांनो. ठीक आहे. सपोर्ट करा आपल्या भावाला. ठीक आहे. तर मित्रांनो मी आता नाश्ता करायला आलोय. इथे नाश्त्याची पण सोय आहे कनेरी मठामध्ये. तर आमची पब्लिक आधीच सुरू झाली वाटतं. काय मागवलं बाबांनो? अर्ध संपलं पण. इथे असं जेवणाची वगैरे सोय आहे इथे चांगली. सिटिंग एरिया पण असा बसायला चांगला आहे. इथून बाहेर व्ह्यू पण भेटतो. मस्त मस्त. संतोष रेटिंग कसं आहे? पोहे कसे आहेत? मस्त मस्त आहेत ना? याचं नुकतंच लग्न होणार आहे आता. कसं दिसतंय? तर मित्रांनो इथे कनेरी मठामध्ये ना प्राचीन शिवमंदिर एक आहे. नंतर सुप्रसिद्ध ग्रामजीवन म्युझियम, प्रेरणादायी प्रेरणा पार्क, देशी गायींची गोशाळा आणि समृद्ध सेंद्रिय शेती आणि असेच फुलांच्या विश्वात दिवे गार्डन असे गार्डन फिरण्यासारखे आहेत. तर तुम्ही येऊन विजिट करू शकता. आता आम्ही ह्यातले बघायचे सगळे प्रयत्न करतो. तर तुम्हाला पुढे दाखवतो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मित्रांनो इथे एक मगर आहे, हे बघा. बिना पाण्याची मगर. बिना पाण्याची मगर आहे. असे भरपूर स्टॅच्यू ते बनवलेले आहेत. आतिशची बायको. इथे एक जलपरी आहे. आतिशची आमच्या एका मित्राला ती आवडलेली आहे, ती उचलून घेऊन जाणार जाताना तो. इथं आता सिद्धगिरी बाजार, सिद्धगिरी म्युझियम तुम्हाला असा बोर्ड दिसेल. त्यानंतर बघा असे एक दगडामध्ये असे कलाकृती केलेल्या आहे तिथे. साफ आहे. इथं गरुडाची एक प्रतिमा बनवलेली आहे. नंतर तिथे माणूस बसलेला दिसतोय. इथे सिंह आहे. इथे एक लटकलेला माणूस दिसतोय. इथे सिंह आहे. म्हणजे भरपूर काय इथे बनवलेलं आहे. इथे बघण्यासारखं भरपूर काय आहे. दगडातून बनवलेला आहे. काय बोललं संतोष? काहीतरी बोल. पूर्ण बनवलेला हा दगडाचं बनवलंय. इथं त्याच्यानंतर हा आहे म्हणजे बेडूक. बेडूक. त्याच्यानंतर ओके. त्याच्यानंतर हा एकदम मस्त मस्त बनव. हा बघा एक भगवान विष्णू. कोरीव अशी भगवान विष्णू ना? हा. असं दगडामध्ये मस्त बनवून भगवान विष्णूची अशी मूर्ती आहे. मूर्ती ही मला खूप आवडली. वाव नाईस. मस्त आहे, एक नंबर. ओ इथं ऊंट आहेत. इथं ऊंट, हत्ती, घोडा, बैल असे भरपूर आकृती बनवलेल्या आहेत तिथे. तर तुम्ही येऊन पाहू शकता. इथे आरामशीर बसायला सिटिंग एरिया पण आहेत. इथून पुढे गेल्यावर तुम्हाला असा बोर्ड दिसेल. इथे वरती गेल्यावर प्राचीन शिवमंदिर आहे. एक पार्किंगकडे एरिया गेला आहे. सिद्धगिरी बाजार खाली आहे आणि आपण नाश्ता केला तो एक स्वच्छतागृह तिकडे खाली आहे. ते थोडं पुढे गेलं एक नंदीची मोठी मूर्ती आहे आणि महादेवाची पण एक मोठी मूर्ती आहे. सिद्धगिरी भक्त निवास असं एक आणि प्राचीन शिवमंदिर वरती आहे. हा सिद्धगिरी भक्त निवास आहे. इथे शंकराची मूर्ती आहे मोठी. त्यानंतर नंदीची एक मोठी मूर्ती आहे. मंदिराच्या एंट्रन्सला अशी गणपतीची मूर्ती आहे. खूप छान मूर्ती आहे. छान मूर्ती आहे.
मंदिराचा एंट्रन्स असा दिसतो या साईडून. आम्ही आता मंदिरामध्ये जात आहोत. एक सुंदर अशी नंदीची मूर्ती आहे. आपण येऊ शकतो काय? नाही, पाया पडा आतमध्ये येऊ शकतो का? इथे समोर एक मंदिर आहे. सुमित खुश आहेस ना बाबा? अरे बस का, तू खुश मी खुश. बस एवढंच पाहिजे मला. हा बघा पूर्ण मंदिराचा पूर्ण हा मस्त बनवलेलं एक मंदिर आहे. इथे पण एक मंदिर आहे. इथे पण एक सुंदर मंदिर आहे. असं मंदिर आहे. तर मित्रांनो इथे एक श्रीमद जगद्गुरू काडसिद्धेश्वर स्वामी महाराजांची एक मूर्ती आहे. ठीक आहे. इथे एक मस्त श्री क्षेत्र सिद्धगिरी संस्थान मठ आहे गुरुकुल फाउंडेशनचं. असा व्ह्यू आहे त्याचा एकदम. मित्रांनो ही पण एक मूर्ती सुंदर दिसते. आता आपण ना प्रेरणा थीम पार्कला जाणार आहोत. तुम्ही आल्यावर नक्की विजिट करा इथे. आता आपला नेक्स्ट स्पॉट हा प्रेरणा थीम पार्क असेल. बघा इथे जालियावाल बाग प्रवेशद्वार असं म्हणून हे असेल. ठीक आहे. प्रेरणा बागमध्ये बघण्यासारखे आहेत. या मूर्त्यात आहेत. एक कलाकृती दिसेल तुम्हाला. त्यानंतर तो व्ह्यू चांगला दिसेल आणि तुम्ही शांतपणे बसू शकता. इथे काय म्हणजे शांतता आहे. हे तुम्हाला महात्मा गांधी वगैरे मिठा सत्याग्रह झाला त्यावेळची तुम्हाला एक सिच्युएशन दिसेल. इथे जालियनवाला बाग हत्याकांड त्याची ही प्रतिमा आहे. इथे थोडं जास्त फिरण्यासारखं नाही प्रेरणा थीम पार्कमध्ये. बाकी तुम्ही एक शिवमंदिर बघू शकता चांगलं आहे. त्यानंतर एक अशा कलाकृती बनवलेल्या आहेत बघा. अशा तुम्हाला वरती पाठीमागे दाखवल्याप्रमाणे त्या एक तुम्ही बघू शकता. एकूण इथे फिरण्यासारखे भरपूर. तुम्ही अख्खा पूर्ण दिवस इथं चांगला फिरू शकता. तुम्हाला फ्रीमध्ये फिरायचं असेल तर आमच्यासारखं एक 2-3 स्पॉट मिस करून फिरू शकता. कारण की म्युझियममध्ये 200 रुपीज पर पर्सन घेतात. तर आम्हाला अजून पुढे फिरायला जायचं आहे म्हणून ते आम्ही ते स्किप करतो आहे. तुम्ही येऊन ते सगळं व्हिजिट करू शकता. एक 400-500 रुपयामध्ये तुम्ही पूर्ण एक 2-3 तासामध्ये पूर्ण कण्हेरी मठ फिरू शकता. इथे एक नाश्त्याचं एक उपाहारगृह आहे. टेस्ट थोडी पण तुम्हाला टेस्ट थोडी नॉर्मल आहे. फक्त प्राईजने बरोबर आहे आपल्या बाहेरच्या रेटनुसार बरोबर आहे. ते असं एक बोर्ड दिसेल सिद्धगिरी म्युझियम, बाल उद्यान, थिएटर, हॉरर हाऊस, प्राचीन शिव मंदिर. तर याच्या अपोजिट साईडला याचं सिद्धगिरी म्युझियम आहे. तर हा बघा ही एकदम सुंदर मूर्ती आहे. फोटोग्राफर एक चांगली कलाकृती आहे बघा. एक फोटो
एक सिद्धगिरी म्युझियम आतमध्ये तुम्हाला तिकीट लागेल. आतमध्ये 200 रुपये पर पर्सन घेतात. तर आम्ही ते स्किप करणार आहोत. आम्हाला थोडे जायला उशीर होतोय त्यामुळे बाहेरच्या बाहेर बघून जाणार आहोत. एक मिनिट, इथे एक सुंदर हरणाच्या 2 मूर्ती आहेत. त्यानंतर तिथं भरपूर टाईपमध्ये असं घर बनवलेले आहेत. खूप छान घर आहे ते. असं वाटतं एक सिटी सारख्या वाटतं ते. हा युवराज फोटो काढतो तिथे. हे असं वाटतं कुठलं गाव आहे पण ते त्यांनी छोटे छोटे घर बनवलेले आहेत. एकदम भारी दिसतात. एक कसा बोर्ड दिसेल तुम्हाला खाली आलो जस्ट त्या म्युझियमच्या अपोजिट साईडला खाली ते भूत बंगल्याचा बोर्ड दिसेल. त्यानंतर तुम्ही असे थोडं पुढे आल्यावरती हे तुम्हाला गेट दिसेल. एक 70 सिनेमा, भूत बंगला, तारांगण असे दिसेल. इथे 70 रुपये पर पर्सन तिकीट आहे. इथे सगळं असं तुम्हाला आत बघायला भेटेल सगळे असे कलाकृती. तर आम्ही पूर्ण कनेरी मठ फिरला आहे. आम्ही थोडे पॉईंट मिस केलेत आम्हाला टाईम नाही म्हणून. तर तुम्ही ही शेवट करतोय आम्ही. एक छोटी पपी पण आहेत. ते तर कनेरी मठावरून आम्ही आता निघतात. आता आम्ही नेक्स्ट ट्रिपला जातोय. तिथे माझी एक्सपिरियन्स मस्त चांगला होता. तुम्ही सकाळी इथे कनेरी मठात आला ना, सकाळी फ्रेश होऊन पूर्ण 2-3 तासामध्ये पूर्ण हा कवर करू शकता. खिशामध्ये तुमच्या फक्त 500 रुपये आहेत. ते 500 रुपये जास्त आहे, खूप काही फिरण्यासारखं आहे. हां आताच म्हणतोय. आमच्याकडे वेळ नाही म्हणून आम्ही गेलो. वेळ नाही आपल्याकडे वेळ. हां ओके. हा थोडा कोकणातला असल्यामुळे त्याचा प्रॉब्लेम आहे. लचा प्रॉब्लेम आहे. तर आता आम्ही प्रितेश आता कुठला संतोष काय महालक्ष्मी ना. तर आता आपण नेक्स्ट स्पॉट आपला महालक्ष्मी मंदिरकडे जाणार आहे आपण. तर मित्रांनो हे महालक्ष्मीचं मंदिर आहे. आम्ही आमची गाडी थोडी 10 मिनिटावर एक पार्क केले. तर पार्किंगचा भरपूर प्रॉब्लेम आहे. तर हा महालक्ष्मी मंदिराचा एंट्रन्स आहे. तर आपण आता थोडे पुढे जाऊया. आमची अर्धी माणसे थोडी पुढे गेलेत त्यांना आम्ही शोधतोय. तर ती मला वाटतं ते भेटलेत. ती हा संतोष भेटला. आणि अजून आमची 4-5 माणसं पुढे आहेत. आमची दुसऱ्या गाडीतली माणसं तिथे पुढे आहेत. त्यांना आम्ही भेटणार आहे. नंतर आम्ही पूर्ण मंदिराला व्हिजिट करू. एक दुकान आहेत तिथे. फायनली भेटलेले आहेत. तर मित्रांनो आताच महालक्ष्मी मंदिराचं दर्शन घेतलंय. दर्शन घेऊन थोडं भारी वाटलं. एक मी लास्ट टाइम
दुसरी तिसरी असताना आलो होतो, त्यानंतर आत्ता जस्ट आलो आहे. लास्ट टाइम दुसरी तिसरीमध्ये असताना मी आलो होतो, त्यावेळी काय लक्षात नाही आता. काहीच आठवत नाही दुसरी तिसरी मध्ये होता काय नाही. ते कोणाच आठवणार नाही, पण मला दर्शन करून भारी वाटलं. एक नंतर दर्शन करून भारी वाटलं. आम्हाला यावेळी गर्दी कमी होती, त्यामुळे एका तासामध्ये दर्शन होऊन गेलं. आता आम्ही एक नेक्स्ट स्पॉटला जातोय. आता आम्ही चप्पल शोधतोय, चप्पल कुठे राहिले. मित्रांनो आता आम्ही महालक्ष्मी मंदिर करून आलोय. आता आम्ही ज्योतिबा मंदिरकडे जातोय. तर इथून किती किलोमीटर आहे रे? 17-18 किलोमीटर आहे. तर आम्ही तिकडे रूटला जातोय. तुम्ही व्हिडिओमध्ये बनवून टाक, तुम्हाला ज्योतिबाचे पण एक पिक्चर दाखवून आपण. आपण आता पोचलेलो आहे ज्योतिबाला. तर हा बघा ज्योतिबाचा एंट्रन्स आहे. हा मोठा गेट आहे, दख्खनचा राजा. तिथं आजूबाजूला भरपूर दुकाने आहेत. तर आपण आता मंदिराच्या आतमध्ये जाणार आहे, ज्योतिबाचे दर्शन घेऊ. थोडं आजूबाजूला बघू कसा एरिया आहे. मी फर्स्ट टाइम आलो आहे, माझे मित्र आलेत भरपूर वेळा, मी फर्स्ट टाइम आलो आहे. तर बघू आता कसं काय होतं आहे. ज्योतिबाचे दर्शन घेऊन पुढचा का प्लॅन आहे तुम्हाला सांगतो लगेच, तुम्ही व्हिडिओ बघत राहा. आता हे रामेश्वरम मंदिर आहे. तर मित्रांनो आता आम्ही दर्शन करून आलेलो आहे. दर्शन केल्यानंतर थोडंसं ते फोटो वगैरे काढलेले आहेत. इथं मस्त झालं दर्शन. एक तासामध्ये आम्ही क्लिअर झालो सगळे पूर्ण. ह्यावेळी गर्दी थोडी कमी होती, त्यामुळे दर्शन लवकर झालं. तर आता आम्ही पन्हाळ्याला निघतो आहे. पन्हाळगड आपण चढायचा आहे तो. त्यानंतर आम्ही फार्म हाऊस बुक केलं आहे. त्या फार्म हाऊसमध्ये आम्ही एक नाईट करणार आहोत. त्यानंतर नाईटला काय प्रोग्राम असा तुम्हाला सांगेनच. तर आमचं एकंदरीत दर्शन खूप छान झालं. आता आम्ही फार्म हाऊसला जातोय. जरा बाजूला घ्या ना फोटो, समज